हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो आज आपण बनवत आहोत प्रॉन्स मसाला कढी, जी की कोकणी स्टाईलमध्ये आपण बनवत आहोत कोळंबीची कढी. सो त्यासाठी पहिला मार्केटमधून मी कोळंबी आणली, पण तुम्हाला माहितीच असेल कोळंबी जरी मावशी क्लीन करून देत असेल तरी त्याच्या आतमध्ये जो धागा असतो तो आपल्याला काढणं मॅन्डेटरी आहे, बिकॉज ते चांगलं नसतं. टेस्टसुद्धा त्याच्यामुळे बिघडते आणि आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी पण ते चांगलं नाही आहे. सो त्याच्या आतमध्ये हा जो धागा असतो तसं प्रॉपरली असं प्रत्येक प्रॉन्समधून काढून घ्यायचा, हळू असं पकडून त्याला जोरात खेचून घ्यायचं. सो हे जरा डिफिकल्ट टास्क आहे, कारण की तो मध्येच तुटतोसुद्धा, पण तसं प्रॉपर असं काढून घेतलं हळूपणे तर तो नाही तुटत. सो मी प्रत्येक प्रॉन्समधला जो काही धागा आहे तो काढून घेतला आणि ते चांगलं असतं ना, तर त्याचा टेस्ट पण बिघडते आणि ते आपला हेल्थसाठी नॉट गुड असतो. सो अशा प्रकारे धागे काढून घेतल्यानंतर प्रॉन्स चांगली वॉश करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग चला आता प्रॉन्स मसाला कढी बनवायला स्टार्ट करूया. सो त्यासाठी आपल्याला इन्ग्रेडियंट्स जास्त काही लागणार नाही आहे. थोडासा कांदा लागेल, टोमॅटो लागेल आणि खोबरं लागेल, कारण की आपण कोकणी स्टाईलमध्ये बनवत आहोत तर खोबरं तर मॅन्डेटरी आहेच. आणि थोडंसं आपल्याला कोथिंबीर आणि लसूण. सो एवढीशीच आपल्याला इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. तर आणि आपली जी प्रॉन्स आहे मी ती प्रॉपर वॉश करून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं आलं लसूणची पेस्ट लावली. त्याच्यामुळे जरा ते मॅरिनेट करून साईडला ठेवून दिलं. त्याच्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड करा आणि त्याच्यामध्ये जो काही आपल्याला जर तुम्हाला कढीपत्ता टाकायचा असेल तर कढीपत्ता पण टाकू शकतात, ते ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर लसूण आणि कांदा टाकून त्याला फोडणी, आपण त्याची फोडणी देतो त्याच्या हिशोबाने फोडणी द्यायची आणि आपले जे काही सगळे मसाले आहेत, लाल तिखट, हळद, कोकणी मसाला, मालवणी मसाला, धना जिरा पावडर, ते सगळे मसाले ॲड करायचे आणि त्याच्यानंतर ते कांदा चांगला प्रॉपरली लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर टोमॅटो ॲड करायचा, बिकॉज टोमॅटोने त्याला टेस्ट येतो. तुम्ही त्याच्यामध्ये कोकमसुद्धा ॲड करू शकतात. सो तुमच्या टेस्टनुसार तुम्हाला जे काही ॲड करायचं आहे तसं ॲड करा आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका आणि थोडंसं पाणी टाका, त्याच्यामध्ये चांगलं शिजेल. आणि पाणी टाकून झालं तर थोडा टाईम झाकून ठेवा. त्याच्यानंतर मग आपण जे काही प्रॉन्स होते जे मॅरिनेट करून साईडला ठेवून दिले ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि त्याच्यानंतर आधीच आपण प्रॉन्स त्याच्यामध्ये टाकल्यामुळे ते चांगले शिजून द्यायचे आणि शिजताना जो स्मेल येतो त्याच्यावर वाव खूप भारी वाटतं. मला प्रॉन्सचा स्मेल खूप जास्त आवडतो. माझी प्रॉन्स सगळ्यात फेवरेट फिश आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे ते शिजून एका साईडला झाकून ठेवून द्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं त्या शिजण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग ते झाकून ठेवायचे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे ते शिजतात आणि मस्त घमघमाट सुटला होता प्रॉन्सचा पूर्ण घरभर, कारण की खूप ताजी प्रॉन्स होती. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला वाटप करायचं आहे. तर मी सुकंच वाटप करते, काही जणं भाजूनसुद्धा करतात, तर मी असंच कच्चं वाटप करणार आहे. त्याच्यामध्ये आपले जे काही खोबरं आहे, कांदा आणि तुम्हाला हा रेड चिली पावडर आणि थोडंसं कोरिएंडर ते सगळं टाकायचं आणि असं वाटप करून घ्यायचं. थोडंसं पातळसर असलं पाहिजे, जाडसर नको. आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या कढीमध्ये ते टाकून घ्यायचं आणि ते असं प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचं आणि 1-2 वाफेवरती त्यांना चांगलं शिजून द्यायचं आणि थोडंसं वरतून कोथिंबीरची गार्निशिंग करायची आणि आपली कोळंबीची रस्सा झाला रेडी. खूप टेस्टी लागतो, राईससोबत नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागतो. सो हा आहे आपला कोकणी स्टाईलचा कोळंबीचा रस्सा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल दॅन बाय, टेक केअर.